स्वामी समर्थ. मी संगीता. माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. मंडळी, प्रत्येक घरामध्ये काही काही महिलांकडून अशी चूक होती, जी महिला ही चूक करते त्या घरामध्ये कधीही पैसा टिकत नाही. ज्या घरामध्ये आलेला पैसा लगेच बाहेर जातो त्या बायकांनी हा व्हिडिओ अवश्य पाहावा. तर अशी कोणती चूक आहे की 100%मधून 99% महिला ही चूक करतच असतात. म्हणून आता कोणती चूक आहे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पैसा न टिकण्याचं महत्त्वाचं हे कारण आहे की ज्या घरामध्ये महिला ही एक चूक करते त्या घरामध्ये पैसा टिकत नाही. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी संगीता. माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मंडळी, घरामध्ये महिलांकडून बऱ्याच अशा चुका होतात. मनामध्ये आपल्या काहीही नसतं पण आपल्याच्याने चुका होऊन जातात. पण घरामध्ये कितीही कष्ट केले, आता पोटासाठी आणि घरामध्ये सर्व घरामध्ये कर्ता पुरुष आहे, तो रबरब राबतो, पैसा कमवतो. पैसा कमवून सुद्धा आपल्या घरामध्ये तो टिकत नसेल तर त्याचं कारण असं आहे की ज्या घरामध्ये आपलं जे लहान असो की मोठं असो, घर एक मंदिर असतं. घरामध्ये स्वच्छता खूप गरजेची असते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता नसते तिथं कधीच लक्ष्मी थांबत नाही, ती निघून जाते. आणि लक्ष्मी इतकी चंचल असते, इतकी चंचल असते, कारण लक्ष्मी जेव्हा आपल्या घरामध्ये येते ती एकटी कधीच येत नाही. तिच्यासोबत खूप काही, म्हणजे तिच्यासोबत ती खाली हात कधीच येत नाही. तिच्यासोबत अलक्ष्मी पण असते, तिच्यासोबत दरिंद्री पण असते, तिच्यासोबत धनसंपत्ती पण असते. ती कुठल्या रूपानं आपल्या घरामध्ये येईल आणि फेरफटका मारून परत जाईल, किंवा घरामध्ये सुख शांती असेल, शांतता असेल, स्वच्छता असेल तर ती आपल्या घरामध्ये स्थापित सुद्धा राहील. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता असो, काही हरकत नाही. हे बघा, ज्या घरामध्ये झाडू मारण्याची जी पद्धत आहे, तर झाडू मारताना आज सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी पाहते, आपल्या शेवटचं जे आपलं रूम असते घराची, शेवटच्या रूमपासून तर मुख्य दरवाजापर्यंत ज्या घरामध्ये जी महिला असा झाडू, म्हणजे शेवटच्या रूमपासून तर मुख्य दरवाजापर्यंत आपल्या आपण झाडूनी कचरा काढतो. प्रत्येक रूममधला कचरा काढत काढत मुख्य दरवाजापर्यंत जातो आणि मुख्य दरवाजापाशी आपण तोच कचरा जमा करतो आणि तिथं जमा करून तो कचरा भरून आपण बाहेर नेऊन टाकतो. ती आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे. आणि ही चूक कशी आहे, महिलांच्या मनात काही नसतो आणि ती महिला काय करते, घरामधल्या जेवढे आपल्या रूम, आपलं जेवढं जे काय आपलं घर आहे त्या घरामधला प्रत्येक रूममधला कचरा काढत 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 मुख्य दरवाजापर्यंत नेते आणि अंगण झाडायला सुरुवात करते. पण हे शास्त्रानुसार हे एवढं चुकीचं आहे, कारण आपल्या घरातली झाडून पुसून लक्ष्मी, कान्याकोपऱ्यामध्ये लक्ष्मीचं स्थान असतं. कान्याकोपरा स्वच्छ का असावा, तर तिथं सुद्धा लक्ष्मीचं स्थान असतं असं शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर कानेकोपरे झाडत, रूम झाडत आपण मुख्य दरवाजापाशी कचरा नेऊन तिथं थांबून ते भरून आपण फेकून देतो. तशीच आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे ती घराबाहेर जाते आणि जी अलक्ष्मी आहे तिच्यासाठी सर्व घर आपण मोकळं करून ठेवतो. म्हणून महिलांनी कधीही रूम झाडताना, आपलं घर झाडताना जो मुख्य दरवाजा आहे, तर आपल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीपासून आपल्या शेवटच्या रूमपर्यंत तो कचरा झाडत आणावा. पहिली आपल्या घरातला जो पहिला हॉल आहे, तुमची पहिली रूम आहे, तर पहिल्या रूममध्ये मुख्य दरवाजापासून जसा तुम्ही मुख्य दरवाजापासून तुम्ही झाडूनी कचरा काढत काढत आतमध्ये आणाल, तशी त्या झाडूबरोबर, झाडूला आपण लक्ष्मीचं शास्त्रामध्ये स्थान दिलेलं आहे. झाडू ही लक्ष्मी आहे आणि झाडू नवीन आणला तरी त्या झाडूची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा झाडूची पूजा केली जाते. म्हणून झाडू कधीही पण लपून ठेवायचा असतो. झाडू कधीही भिंतीला लटकवायचा नसतो. झाडू कधीही ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा असतो. झाडू कधीही असा आडवा पडू द्यायचा नसतो. झाडूला कधीही लात पाय आपला चुकून सुद्धा लागू द्यायचा नसतो, कारण शास्त्रामध्ये लक्ष्मीचं स्थान आहे आणि तीच लक्ष्मी आपण आपल्या कान्याकोपऱ्यामधून आणि कचऱ्याला सुद्धा लक्ष्मी मानलेलं आहे. आपण घराच्या बाहेर स्वतः काढून देतो. जी महिला ही चूक करते तिच्या घरामध्ये कधीच पैसा टिकत नाही. आज इकडं गेला, उद्या तिकडं गेला, आज हे आजारी पडलं, उद्या ते आजारी पडलं, आज ह्याचे पैसे दिले, त्याचे पैसे दिले, आज ह्याची उसने घेतले, त्याची उसनदारी केली, ह्याच्यामध्ये तिचं पूर्ण आयुष्य जातं आणि त्यांनी घरामध्ये वाद होतात. आणि घरामध्ये ज्या पैसा टिकत नाही त्या घरामध्ये सुख शांती सुद्धा राहत नाही. त्या घरामध्ये प्रत्येकजण एकमेकाला
प्रेमाने न बोलता चिडाचिड करून बोलतात. म्हणून कधी पण महिलांनी झाडू मारताना मुख्य दरवाजापासून तर शेवटच्या रूमपर्यंत कचरा काढत आणावा. ही एकदा सवय लागली का नाही, तुमच्या घरामध्ये सुख शांती पैसा, एकदा पैसा टिकला की ज्या घरामध्ये पैसा असतो त्या घरामध्ये भांडणं कमी असतात, त्या घरामध्ये सुख शांती असते, त्या घरामध्ये पैसा टिकला का नाही, माणूस प्रत्येक स्त्री आणि पुरुष आतून खुशीनं आणि प्रसन्न राहतात. कारण पैसा सगळं काही करू शकतो. पैसा जीवन जगण्यासाठी पैसा, आजकाल तर पैसा खूप महत्त्वाचा आहे. आणि तोच जर आता म्हणजे आपल्याला 10 रुपयाची गरज आहे आणि आपल्याला 2 रुपयावर भागवायची असेल तर त्याचे किती परेशानी होतात, त्याला किती म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टीचा म्हणजे सामना करावा लागतो. म्हणून कधी पण महिलांनी कचरा काढताना मागच्या आपल्या सर्व रूममधला कचरा काढून मुख्य दरवाजापासून एकत्र करून तो कधीही बाहेर टाकू नये. कधीही पण मुख्य दरवाजापासून तर शेवटच्या रूमपर्यंत कचरा काढत आणावा. आणि मग आपला मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवावा. दारामध्ये दररोज 2 रंगाची रांगोळी काढावी. चौकटीला दर गुरुवारी, दर अमावस्या, पौर्णिमा आणि इतर मंगळवार किंवा शनिवार अशा ह्या 4-5 वेळी, पौर्णिमा, अमावस्या, गुरुवार, एकादशी या 4 दिवशी तर न विसरता हळदीचं लेपन करावं. आणि दररोज तुम्हाला नेहमी नाही जमलं तर कमीत कमी सायंकाळच्या वेळेस आपल्या दारामध्ये एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये गंगाजल टाकायचं आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकायची, विष्णूला वाहिलेली किंवा मग आपली आंबे हळद टाकायची. आणि दररोज आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, आपलं जिथं बिझनेस आहे, आपण राहतं घरेत, आपल्या दारामध्ये थोडंसं दररोज हळदीचं पाणी सायंकाळी शिंपडायचं. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अलक्ष्मी असेल तर ती 100% निघून जाते. आणि त्या हळदीच्या पाण्यामध्ये पवित्रता आणि आपल्या घरामध्ये जी ईश्वर शक्ती असते, जी ईश्वर ऊर्जा असते ती घरामध्ये प्रवेश करते. माता लक्ष्मी आपोआप आपल्या घरामध्ये धावत येते असं शास्त्रसुद्धा सांगतं. हळदीच्या पाण्याचे खूप महत्त्व आहे आणि हळदीच्या पाण्याचे खूप फायदेसुद्धा आहेत. आणि हळदीच्या पाण्यासुद्धा मी एक व्हिडिओ नक्की तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर हे हळदीच्या पाण्याचे फायदे आहेत. आणि झाडू मारण्याचा जो तरीका आहे तर प्रत्येक महिलांनी अशा प्रकारे झाडू मारावा. तर ही व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर प्लीज शेअर करा. याच्यामध्ये माझी काही चुकी झाली असेल बोलण्यामध्ये किंवा सांगण्यामध्ये तर प्लीज मला क्षमा करा. तुमच्याकडे सुद्धा जर काही शास्त्रीय माहिती, धार्मिक माहिती, सणासुदीची माहिती असेल तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहून शेअर करू शकता. आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या होत असतील, पैसा टिकण्यापासून, सुखशांतीपासून, आरोग्यापासून, आपण कोणत्या सेवा कराव्या, घरामध्ये वाद होत असतील, मुलं अभ्यास करत नसतील, मुलं आपलं ऐकत नसतील, तर ह्या सर्व काही समस्यावर तुम्हाला जर काही उपाय पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये मला तुम्ही लिहून पाठवा. त्याच्यावर प्रत्येक गजानन महाराजांची सेवा जो कोणी मनापासून करतो त्याला 100% यश मिळतं. स्वामी समर्थ महाराजांची जो सेवा करतो त्याला 100% स्वामी समर्थ महाराज दुःखातून मुक्त करतात. अशा सेवा सांगण्याचं मी नक्की तुमच्यासोबत काम करेल. तर इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.